काळ बदलतो, युग बदलतात, पण गुरु आणि शिष्य यांच्यातील नातं कधीच बदलत नाही. कलियुगाच्या अंधारात जिथे स्वार्थ, अहंकार आणि अस्थिरता वाढते, तिथे एखादी निस्वार्थ सेवा साक्षात ईश्वरालाही प्रकट होण्यास भाग पाडते. ही कथा आहे विद्वान, तपस्वी, वेदधर्म ऋषींची आणि सर्व काही विसरून फक्त गुरूंचाच श्वास बनलेला निष्ठावंत त्यांचा शिष्य दीपक याची. जिथे आजार आहे पण तक्रार नाही, तिथे वेदना आहेत पण अहंकार नाही, आणि जिथे ईश्वर समोर उभा असतानाही शिष्य फक्त गुरुचाच विचार करतो. चला तर मग सद्गुरू भक्तीच्या या पूर्ण अमृत कथेत आपण सर्वजण मनोभावे डुबून जाऊया. मित्रांनो, अशा सद्गुरू भक्तीच्या प्रेरणादायी कथा जर तुमच्या मनाला स्पर्श करत असतील तर या व्हिडिओला एक लाईक जरूर करा. तुमच्या मनात उमटलेले विचार कमेंटमध्ये लिहा. त्याचबरोबर श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे सुद्धा कमेंटमध्ये लिहा. अशाच भक्तिमय अर्थपूर्ण कथा नियमित ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा दिलेला एक लाईक, एक कमेंट आणि एक सबस्क्राईब मला अजून सुंदर कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रेरणा देतो. सद्गुरू भक्तीचे अमृत कथन, वेदधर्म ऋषी आणि त्यांचा निष्ठावंत शिष्य दीपक याची आज आपण कथा पाहणार आहोत. श्री गुरुचरित्र कथासार या ग्रंथामध्ये ही कथा दुसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला वाचायला मिळते. काळाची रचना आणि धर्माचा प्रवास. अनादी काळापासून ही सृष्टी परमेश्वराच्या संकल्पनाने चालत आली आहे. ब्रह्मदेवानी जेव्हा सृष्टीची रचना केली तेव्हा केवळ प्राणी, वनस्पती, पर्वत, नद्या एवढ्यावरच न थांबता काळालाही एक शिस्त दिली. काळ 4 विभागात विभागला गेला. सत्य युग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग. सत्ययुगात धर्म 4ही पायांवर उभा होता. सत्य, दया, तप आणि दान यांचा अखंड प्रवाह होता. मानवाचे मन निर्मळ होते. त्रेतायुगात यज्ञ, तपस्या, व्रते यांना महत्त्व प्राप्त झाले. द्वापार युगात धर्म 2 पायावर उरला. युद्ध, संघर्ष वाढले, परंतु अंतकरण अजूनही कोमल होते. आणि मग आला कलियुग, जिथे फक्त धर्म एका पायावर तग धरून उभा आहे. जेव्हा कलियुगाने आपले स्वरूप ब्रह्मदेवांना सांगितले तेव्हा तो गर्वाने म्हणाला, मी अविचारी आहे, लोभी आहे, प्रमादी लोकांचा मी मित्र आहे, विद्वान, साधू, ब्राह्मण, भक्त यांच्यापासून मी दूर राहतो. हे ऐकताच ब्रह्मदेवानी त्याला स्पष्ट शब्दात ताकीद दिली, जे लोक देवांची भक्ती करतील, गुरूंवर श्रद्धा ठेवतील, सत्य बोलतील, दान धर्म करतील, पुराण कथा श्रवण करतील, त्यांना तू त्रास देऊ नकोस, कारण अशा लोकांच्या रक्षणासाठी मी स्वतः सदैव जागृत उभा आहे. हीच ती पार्श्वभूमी आहे जिथे सद्गुरू भक्तीचे अमर उदाहरण घडते. गोदावरी काठी वेदधर्म ऋषींचा आश्रम. प्राचीन काळी गोदावरी नदीच्या शांत आणि पवित्र काठी अंगरीस ऋषीच्या परंपरेतील एक रमणीय आश्रम होता. दाट वृक्षराजी, फुलांनी सजलेली वाट, पक्ष्यांचे मधुर आवाज आणि सतत वाहणाऱ्या गोदावरीचे पावन जल या सगळ्यात वेदधर्म ऋषी निवास करत होते. वेदधर्म ऋषी म्हणजे केवळ तपस्वी नव्हते, ते वेदांचे चालते बोलते स्वरूप होते. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद सर्वांचे सखोल ज्ञान त्यांच्या अंतःकरणात स्थिर झाले होते. परंतु या प्रचंड विद्वत्तेपेक्षा मोठे होते त्यांचे नम्र हृदय आणि ईश्वरनिष्ठा.
दूरदूरून शिष्य विद्या, संस्कार आणि मोक्षमार्ग जाणून घेण्यासाठी आश्रमात येत असत. त्यांच्यात वेगवेगळ्या प्रवृत्तीची मुले होती. काही बुद्धिमान, काही महत्वाकांक्षी, काही केवळ परंपरेसाठी आलेले. दीपक एक वेगळा शिष्य होता त्यांच्यामध्ये. या सर्व शिष्यांमध्ये दीपक नावाचा एक शिष्य खरंच खूप वेगळा आणि उठून दिसत असे. दीपक फार मोठ्या घराण्यातला नव्हता. त्याच्याकडे विशेष संपत्ती नव्हती, परंतु त्याच्याकडे जे होते ते अमूल्य होते. निर्मळ अंतकरण, गुरुवरील अढळ श्रद्धा आणि सेवा करण्याची प्रबळ इच्छा. तो अभ्यासात हुशार होताच, पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे तो अहंकार शून्य होता. गुरूंनी सांगितलेले प्रत्येक कार्य तो आज्ञेप्रमाणे करत असे. कधी स्वतःचे श्रेय घेत नसे, कधी तक्रार करत नसे. गुरूंच्या चरणी बसणे, आश्रमाची स्वच्छता, अतिथी सेवा, ग्रंथलेखन, गुरूंच्या वचनांचे मनन या सगळ्यात त्याला अपार आनंद मिळत असे. गुरूंची कठोर घोषणा. एक दिवस वेदधर्म ऋषींनी सर्व शिष्यांना एकत्र बोलावले. त्यांचा स्वर गंभीर होता, डोळ्यात गूढ शांतता होती. ते म्हणाले, मुलांनो, तुम्हाला जे ज्ञान द्यायचे होते ते मी दिले आहे. तीर्थयात्राही पूर्ण केल्या आहेत, परंतु माझ्या अंतःकरणात अजून एक ओढ आहे. माझ्या प्रारब्धातील उरलेली पापे क्षीण करण्यासाठी मला काशीला जाऊन दीर्घ साधना करायची आहे. हे ऐकून शिष्य आनंदित झाले, पण पुढील वाक्याने सगळे स्तब्ध झाले. काशीत गेल्यावर मला एक भयानक असाध्य रोग होईल. माझी सेवा करणे अत्यंत कठीण होईल. जो माझ्यासोबत येईल त्याला अपार कष्ट सहन करावे लागतील. आश्रमात सगळीकडे शांतता पसरली. ऋषींचे हे वाक्य ऐकून एकमेकांकडे सगळे शिष्य पाहत राहिले आणि गप्प बसले. कुणी नजर खाली घातली, कुणी वेगवेगळी कारणे शोधली न येण्यासाठी. तेव्हाच दीपक उठला. तो दोन्हीही हात जोडून ऋषींना म्हणाला, गुरुदेव, मी आपल्यासोबत येईन. आपल्या सेवेसाठी कोणतेही दुःख मला मान्य आहे. आपण जिथे जाल तिथे मी येईल. तुम्ही जिथे जाल तिथे मी आहे. गुरूंनी त्याच्याकडे पाहिले. तो क्षण केवळ परीक्षेचा नव्हता, तो शिष्यांच्या अंतःकरणाचा आरसा होता. वेदधर्म ऋषी आणि दीपक काशीला आले. मनकर्णिका घाटाजवळ कंबळेश्वर मंदिराजवळ त्यांनी वास केला. थोड्याच दिवसात गुरूंना गंभीर आजाराने ग्रासले. त्यांचे शरीर वेदनांनी थरथर कापू लागले. कधी ताप, कधी असह्य वेदना, कधी क्रोध. पण दीपक दिवस रात्र जागा राहून गुरूंची सेवा करत राहिला. कधी औषध, कधी स्नान, कधी स्वच्छता, कधी शांत शब्द, कधी गुरु रागावून ओरडत, कधी त्याला अपशब्द बोलत. पण दीपकच्या मनात क्षणभरही कटुता आली नाही. दीपकच्या निष्ठेने साक्षात भगवान शंकर त्याला प्रसन्न झाले. ते प्रकट झाले दीपक समोर आणि म्हणाले, बाळा, तुला हवा तो वर माग. दीपक नम्रपणे म्हणाला, प्रभू, गुरूंच्या आज्ञेशिवाय मी काहीही मागू शकत नाही. भगवान विष्णूही प्रकट झाले दीपक समोर. ते सुद्धा म्हणाले, तू महान आहेस, काहीतरी माग दीपक. दीपक म्हणाला, निस्वार्थ सेवेतील आनंदच माझे सर्वस्व आहे. माझ्या हातून सद्गुरूंची अखंड सेवा घडावी हेच वरदान तुम्ही मला द्या. 21 वर्ष दीपकने मूकपणे गुरूंची सेवा केली. शेवटी वेदधर्म ऋषी रोगमुक्त झाले. त्यांनी काशी विश्वेश्वराचे दर्शन घेतले आणि आश्रमात परतले. दीपकच्या
भक्तीचा सुगंध सर्वत्र पसरला. गुरूंचे आशीर्वाद घेऊन तो गृहस्थाश्रमात गेला आणि धर्मनिष्ठ जीवन जगला. तर या कथेचे तात्पर्य आपल्याला हेच पाहायला मिळते. ही कथा आपल्याला शिकवते की ईश्वरापेक्षा गुरु मोठा असतो आणि गुरुसेवेपेक्षा श्रेष्ठ कोणतेही व्रत नाही.